नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये प्रदेशामध्ये हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता रडारवरती तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्राच्या आपल्याला मान्सून आलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज दुपार रोजी 25 जून 2026 रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे। कोणते जिल्हे कोणते तालुके आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपण सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रापासून। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकत असाल मित्रांनो, मुंबई आहे, वसई विरार आहे, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली, निप्पाणी, त्यानंतर कराड, विटा, वडूज, सातारा या प्रदेशामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भोर आहे, पुणे आहे, चाकण आहे, त्यानंतर जुन्नर आहे, अकोले, घोटी, नाशिक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबारचा बराचसा भाग आपल्याला नंदुरबार आहे, साक्री आहे, धुळे, शिरपूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला वातावरण कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मालेगावमध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती असणार आहे। त्यानंतर इकडं मनमाड आहे, येवला आहे, त्यानंतर चांदवड आहे, पिंपरखेड आहे, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, राहुरी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, बारामती जवळचा बारामती, दौंड, इंदापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो, कर्जत आहे, करमाळा हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कर्जत, करमाळा, जामखेड, लोणीघाट, शिरूर, कसार, पाथर्डी, कडा, त्यानंतर अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, पैठण या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल मित्रांनो, पंढरपूर आहे, सांगोली आहे, मंगलवेढा आहे, मोहोळ आहे, वैराग, बार्शी, धाराशिव, तुळजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे सोलापूर आहे, अक्कलकोट, लोहारा, नळदुर्ग हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल मित्रांनो, लातूर आहे, त्यानंतर शिरूर, अनंतपल आहे, निलंगा आहे, औसा आहे, बसव कल्याण, बिदर, उदगीर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल जो धाराशिवचा प्रदेश आहे मित्रांनो, धाराशिव आहे, त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल बीड आहे, गेवराई, रामपुरी, वडवाणी, माजलगाव, त्यानंतर पाथरी, शेलू, परतूर, मंठा, परभणी, जिंतूर, गंगाखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। आता तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला आज रोजी दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर कन्नड आहे, देवळी आहे, गंगापूर आहे, पैठण आहे, त्यानंतर भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, अंबड, सिल्लोड, शेवगाव, कन्नड, चाळीसगाव, पाचोरा या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण खानदेशच्या प्रदेशामध्ये कुठे कुठे पाऊस पडणार आहे या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल, जळगाव आहे, भुसावळ, यावल, चोपडा, जामनेर, रावेर, बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, मलकापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण अंबळनेर आहे, चोपडा आहे, त्यानंतर इकडं यावल आहे, एरंडोल आहे, पारोळा आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण वळलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये आलो। नांदेड जिल्ह्यामध्ये एंट्री करताच इकडं नांदेड आहे, कंधार आहे, अर्धापूर आहे, बसमत आहे, पूर्णा आहे, नायगाव, पेठ, उमरी, भोकर, हिमायतनगर, भैसा, धर्माबाद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली आहे, बसमत आहे, औंढा नागनाथ आहे, शेनगाव आहे, रिसोड आहे, जिंतूर आहे या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मालेगाव, वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, लाड, त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, किनवट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। काल सुद्धा या ठिकाणी पाऊस पडलेला आहे मित्रांनो। त्यानंतर इकडे मूर्तिजापूर आहे, अकोला आहे, पातूर आहे, बाळापूर आहे, तेलारा आहे, अकोट आहे, त्यानंतर इकडे नांदुरा, खामगाव, जळगाव, जामोद
बुलढाणा, चिखली, मलकापूर, त्यानंतर जानेफळ, मेहकर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे दर्यापूर आहे, मूर्तिजापूर, अमरावती, त्यानंतर चांदूर बाजार, त्यानंतर अचलपूर, चिखलदरा, चांदूर रेल्वे, मोर्शी, आष्टी, आर्वी, वरुड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे कारंजा आहे, काटोल आहे, नरखेड आहे, पांडुर्णा आहे, चौसार, सावनेर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे नागपूर आहे, वर्धा आहे, हिंगणघाट आहे, त्यानंतर चिमूर आहे, उमरेड आहे. आपण बघू शकता रडारवरती वर्धा, हिंगणघाट, त्यानंतर शेगाव, उमरेड, चिमूर, त्यानंतर नागपूर, रामटेक, त्यानंतर चंद्रपूर, ब्रह्मपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी आपण ब्रह्मपुरी आहे, अर्जुनी, मोरगाव आहे, त्यानंतर इकडं गडचिरोली आहे. हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं गोंदी आहे, तुमसर आहे, त्यानंतर वाराशिवनी, भंडारा, तिरोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 25 जून दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.